ब्रह्मदेवांचे मानस पुत्र होते, त्यातमध्ये नारद मुनी आणि नंबर 2 दक्ष महाराज. दक्ष महाराजांना ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा तुला मी प्रजापती पद देतो, माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये तुम्हाला मदत कर. दक्ष महाराज म्हटले, बाबा काही हरकत नाही. 10,000 पुत्रांची निर्मिती केली दक्ष महाराजांनी आणि त्या 10,000 पुत्रांना हिमालयाच्या पहाडामध्ये पाठवलं. तपश्चर्या करण्याकरता सांगितलं, तपश्चर्या करा, परत आल्याच्या नंतर मी तुमचं शुभमंगल लावून देतो, मग तुम्ही चतुर्भुज व्हाल, मला माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये तुम्ही मदत कराल. 10,000 पुत्र हिमालयाच्या पहाडामध्ये गेली, तपश्चर्या केली. तपश्चर्येने चेहऱ्यावर तेज निर्माण झालं आणि गावाकडे येत असताना अर्ध्या वाटेत आले आणि शेंडीवाले बाबा त्यांना आडवे गेले. शेंडीवाले कळता ना, नाव त्यांचं नारद मुनी. अडवलं, विचारलं कुठून आलात, कुठं जायचं, कशासाठी आलात. सांगितलं दक्ष प्रजापतीची मुलं आहोत, सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करायची, गावाकडे जाणार, आमचे वडील आमचं लग्न लावून देणार, मग आम्ही चतुर्भुज होणार आणि सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करणार. नारद मुनींनी विरक्तीचा उपदेश केला. बाळांनो, लग्न करून कोणाचं भलं झालेलं नाहीये, लग्न करून कोणाला सुख प्राप्त झालेलं नाही आहे. तसेच परत हिमालयाच्या पहाडामध्ये जा, भगवंताची प्राप्ती करून घ्या, तुमच्या देहाचं कल्याण होईल. गेली परत. दक्ष महाराजांना समजलं, 10,000 पुत्रांना विरक्तीचा उपदेश केला, परत 10,000 पुत्र निर्माण केली. त्यांनाही सांगितलं हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा, सृष्टी विस्ताराचं काम आपल्याला करायचंय. तीही गेली, हिमालयाच्या पहाडामध्ये गेली, तपश्चर्या करून परत गावाकडे येत असताना पुन्हाही शेंडीवाले बाबा त्यांना आडवे गेले आणि त्यांनाही विरक्तीचा उपदेश केला. सांगितलं गावाकडे जाऊन कोणाचं भलं झालेलं नाही, देवाची प्राप्ती करून घ्या. विरक्तीचा उपदेश केला आणि पाठवून दिलं. दक्ष महाराजांना राग आला, त्यांच्या समोर प्रगट झाले आणि त्यांना शाप दिला. सांगितलं महाराज, महात्मा, माझा शाप असेल तुम्हाला, कधीच एका जागेवरती बसून भजन करू शकत नाहीत, कधीच एका जागेवरती बसून तुम्ही कोणाला ज्ञान देऊ शकत नाहीत. तेव्हापासून नारद मुनी ब्रह्मांडामध्ये फिरत राहतात. ब्रह्मदेव प्रगट झाले, दक्षाला सांगितलं दक्षा फार मोठी चूक केली तू, एका महात्म्याला तू शाप दिला, फार मोठी चूक घडलेली आहे. नाही बाबा मी बरोबर केलं. अरे दक्षा चुकलाय तू. नाही बाबा बरोबर केलं, 20,000 पुत्रांना विरक्तीचा उपदेश करून या महात्म्यानं पाठवलं म्हणून मी ही चूक केली. पण दक्ष महाराजांना ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा तू ज्या 20,000 पुत्रांची निर्मिती केली होती ती धड स्त्री होती, धड पुरुष होती, किन्नर जातीची ती लोक, म्हणून या महात्म्यानी तुझ्या हातून भयानक असं पाप घडणार होतं, पण ते पाप या महात्म्यानं विरक्तीचा उपदेश करून परत पाठवून दिलं. तुझ्या चांगल्यासाठीच त्यांनी केलं उपदेश. चूक लक्षात आली. विचारलं बाबा आता मी काय करू. त्यावेळी ब्रह्मदेवांनी दक्ष महाराजांना सांगितलं तुझ्या कणखल्या क्षेत्रामध्ये जायचं, जगदंबेचं अष्टभुजाधारी चित्र काढायचं आणि त्या रूपाच्या समोर रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळायचा आणि ही भगवती माता, ही जगदंबा माता, ही दुर्गा माता जेव्हा तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल तेव्हा तुझं हे पाप नाहीसं होईल. दक्ष महाराज आपल्या कणखल्या क्षेत्रामध्ये गेले, जगदंबेचं अष्टभुजाधारी रूप काढलं आणि त्या रूपाच्या समोर रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळला आणि आई भगवतीचं आवाहन करायला लागले. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, भगवतीला आवाहन केलं. ती जगदंबा माता 9 रूपामध्ये प्रगट झाली. ऐका बरं, 9 रूपामध्ये प्रगट झाली. दक्ष महाराज म्हणतात माते या रूपाकडे पाहू, या रूपाकडे पाहू की या रूपाकडे पाहू. ती माई भवानी जगदंबा माता एका रूपात आली. विचारलं बोल दक्ष काय पाहिजे. दक्ष महाराजांनी सांगितलं माते माझ्या हातून फार मोठं पाप घडलेलं आहे,
या पापातून मला निवृत्त होण्यासाठी तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला ये. त्यावेळी त्या माई भगवतीनं सांगितलं, दक्षा, माझा जर तू चांगला सांभाळ केला, व्यवस्थित सांभाळ केला, तर मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, तुझं जीवन मी प्रकाशमय करून टाकेल. पण तुला जर माझा सांभाळ करता आला नाही तर तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून मी निघून जाईल. कारण स्त्री सामान्य नाहीये, धगधगती ज्वाला आहे, धगधगती आग आहे. पुरुष मंडळ, माझी एक विनंती असेल तुम्हाला, स्त्रीचा कधी अपमान करू नका. आपली बायको असेल, मुलगी असेल, आई असेल, बहीण असेल, कधी तिचा अनादर करू नका. कधी नारी की निंदा मत करे यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान हो, भीष्म शुक हनुमान करो यारो, नारी रतन की खाड़, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. कधी तिचा अपमान करू नका. आई असेल, बहीण असेल, आपली बायको असेल, कधी तिचा अपमान करायचा नाही, कधी तिचा अनादर करायचा नाही. कारण ती स्त्री आहे, ती धगधगती आग आहे, धगधगती ज्वाला आहे. त्या जगदंबा मातेनं सांगितलं, दक्षा, तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, पण 2 अटी तुला मान्य कराव्या लागतील. माते, काय अटी असतील मला सांग, मी मान्य करेल. त्या जगदंबा मातेनं, माई भगवतीनं सांगितलं, माझी पहिली अट असेल, मी जेव्हा तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, माझा विवाह भगवान भोलेनाथाशी करून द्यायचा. आणि दुसरी अट अशी असेल, तुझ्या जीवनामध्ये तू जर भगवान भोलेनाथाचा अपमान केला, अनादर केला, तर मी तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून मी निघून जाईल. दुसरी अट सांगितली, मान्य केल्या दोन्ही अटी. काही काळ उलटून गेला. अगदी ही जगदंबा माता दक्षाच्या पोटी मुलगी म्हणून जन्माला आली, सतीरूपानं जन्माला आली आणि ही उपवर झाली. उपवर झाल्याच्या नंतर दक्षानं पहिली अट सांभाळी, विवाह भगवान भोलेनाथाशी करून दिला. पहिली अट सांभाळली दक्षानं, पण दुसरी अट दक्षाला सांभाळता आली नाही. ज्यावेळी कणखली या क्षेत्रामध्ये दक्ष महाराजांनी यज्ञ ठेवला, त्या यज्ञामध्ये सगळ्या देवी देवतांना मान दिला, निमंत्रण दिलं, सगळ्या देवी देवतांना बोलावलं, पण भगवान भोलेनाथांना बोलावलं नाही. या जगदंबा मातेनं सांगितलं होतं, भगवान भोलेनाथाचा जर अपमान केला तर तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून निघून जाईल. लक्षात आलं, सगळ्या गोष्टी लक्षात आली, सगळी देवदेवता त्या ठिकाणी पाहिली, पण भगवान भोलेनाथांना निमंत्रण दिलं नाही. ती सती माता अगदी दक्षाच्या यज्ञाजवळ गेल्या आणि ज्या ठिकाणी यज्ञ केलेला होता त्या यज्ञामध्ये उडी मारली आणि जळून भस्म झाल्या. भगवान भोलेनाथांना विरह सहन नाही झाला. भगवान भोलेनाथांनी ते कलेवर हातामध्ये घेतलं आणि ते कलेवर घेऊन या ब्रह्मांडामध्ये फिरायला लागले. देवतांनी पाहिलं, भगवान भोलेनाथ ते मेलेलं कलेवर घेऊन हातामध्ये घेऊन ब्रह्मांडामध्ये फिरताय. श्री विष्णूंना प्रार्थना केली की सुदर्शन चक्र सोडा आणि या देहाचे तुकडे तुकडे करा. त्यावेळी श्री विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं, त्या देहाचे तुकडे तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी सती मातेच्या देहाचे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी एक एक शक्तिपीठ तयार झालं. 52 शक्तिपीठ आपल्या भारतात आहेत, त्याच्यातले 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरची लक्ष्मी माता, माहूरगडची रेणुका माता, तुळजापूरची तुळजा भवानी माता आणि वणीची सप्तशृंगी माता अर्धशक्तिपीठ. ही 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मग महिला मंडळ ऐका बरं, जगदंबा मातेचं विश्वातलं पहिलं जागरण हे दक्ष महाराजांनी केलेलं आहे. माझं तुम्हाला एक सांगणं असेल, हा उत्सव, हे जागरण, हा उदो आज महाराष्ट्रभर साजरा केला जातोय. दादा, गावागावात चौकात चौकात मंडळ तयार झाली, पण त्या मंडळाच्या समोर चांगली कामं घडत नाही.
नामचिंतन होत नाही त्या मंडळाच्या समोर. आपल्या भारतात अशी मुलं जन्माला आली की आई भगवतीच्या समोर हातामध्ये दांडिया घेऊन, हातामध्ये टिपऱ्या घेऊन आपल्या भारतातली पोरं दांडिया खेळतायत. भारतातली पोरं हातामध्ये जर टिपऱ्या घेऊन दांडिया खेळत असतील तर तुम्ही तुमच्या हातात बांगड्या घालून घेताय. तो सण आपला नाहीये, ते आपल्या धर्माला शोभत नाहीये. ते खेळण्यासाठी गुजराती लोक आहेत, आपल्या धर्माला शोभत नाही. ते अगदी आपली रीती, आपले रिवाज, कुलस्वामिनीचा हे जागरण आहे, हा उदो उदो आहे. महिला मंडळ आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक कार्यक्रम फार जमतो. या 9 दिवसामध्ये आपल्या नवऱ्याला बुडवण्याचा कार्यक्रम. कोणता कलर होता आज? काय निळं निळं वातावरण दिसतंय. तुम्हाला एक सांगणं असेल महिला मंडळ, तुम्ही ग्रंथांचा अभ्यास करा, पुराणांचा अभ्यास करा, देवी भागवत या ग्रंथाचा अभ्यास करा. बाबा कुठल्याच ग्रंथात सांगितलं नाही की तुम्ही या कलरची साडी घाला. मी वाचलंय, देवी भागवत वाचलंय मी, मला तर कुठं पाहायला भेटलं नाही. या 9 दिवसाच्या 9 साड्यांचा आणि देवीच्या अंगावरच्या कलरचा, या 9 रंगाच्या 9 साड्यांचा तीळ मात्र संबंध नाहीये. हे कोणी काढलं मला माहिती नाही, पण या साड्यांचा, या कलरचा आणि देवीची काहीही संबंध नाही. महिला मंडळ तुम्हाला लढायचंच असेल, तुम्हाला एक गोष्ट मी सांगून जाईल. देवीच्या अंगावरच्या वस्त्रांकडे लक्ष ठेवण्यापेक्षा, ऐका बरं, देवीच्या अंगावरच्या वस्त्रांकडे लक्ष ठेवण्यापेक्षा देवीच्या अंगावरच्या शस्त्राकडे लक्ष ठेवा. काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. येणारा काळ वाईट आहे. आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना वातावरण पाहायला भेटतं, एवढं गलिच्छ वातावरण या महाराष्ट्रात निर्माण झालं. गुरुजी, या नवरात्रामध्ये लव जिहाद सारखे प्रकार घडायला लागले. तोंड कुणी उचकटायचं, आणि हे तोंड उचकटण्यासाठी फार मोठी जिगर लागते. तुम्हाला लढायचंच असेल, हातात दांडिया घेऊन नाही, हातात तलवार घेऊन लढा. नक्कीच माई भगवतीला हे आवडेल. नववीत भक्तीचा करोनी नवरात्र, भक्तीचा करोनी नवरात्र. पोटी पोटी मागे न ज्ञानपुत्र, पोटी मागे न ज्ञानपुत्र. सद्भाव अंतरीचा मित्र, सद्भाव अंतरीचा लढायचंच असेल ना, हातामध्ये शस्त्र घेऊन लढा. नक्कीच माई भगवतीला आवडेल. महिला मंडळ सांगणं माझं, आपल्या मुलीला थोडी तरी शस्त्राची माहिती असायला हवी. आपल्या मुलीला दानपट्टा चालवायला यायलाच हवा, तलवारबाजी करायला यायलाच हवी. या गोष्टी जर आपल्या मुलीला येत नसेल, आपण जर बेसावध असू ना, कधी आपल्या गळ्यावर तलवार चालली जाईल सांगता येणार नाही. त्याच्यामुळे या नवरात्रामध्ये उपवास करून, कलरच्या साड्या घालून उपयोग नाहीये. तुम्ही 9 दिवसाचा उपवास करताय आणि घरात सासू उपाशी आहे. भगवतीला नाही आवडणार भगवतीला ही गोष्ट. तुम्हाला सांगणं माझं, 9 दिवस उपवास करण्यापेक्षा घरातल्या सासूची सेवा करा. तुम्हाला उपवासच करायचा असेल तर उपवास क्रोधाचा करा. उपवासच करायचा असेल लोभाचा करा. उपवासच करायचा असेल कामाचा करा. 9 दिवस फक्त फराळाचं खाऊन रोज ताट भरून घ्यायचं नाही. आवडे देवाची प्रकार
भगवतीला आवडे देवासी तोई का प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस. उपवास करू नका या मताचे नाहीये, पण नामचिंतन या 9 रात्रीमध्ये घडावं. रात्रीचे 3 प्रकार आहेत. नवरात्र, महाशिवरात्र आणि तिसरी माहिती का, कत्तलची रात्र, जी मतदानाच्या अगोदर आदल्या दिवशी असते. ती रात्र सांगणार नाही मी, पण 9 रात्र हे 9 रात्रीचे उपवास आपण या ठिकाणी करतो. करू नका या मताचे नाही, करा. पण ज्या गोष्टी काळाची गरज आहे त्या गोष्टी आचरणामध्ये आणा, त्या गोष्टी जीवनामध्ये करा. महिला मंडळ अभंग कुठला जरी घेतला तरी जगदंबा आपल्याला करणं फार काळाची गरज आहे. बरं, विठ्ठल विठ्ठल एका नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडला. या अभंगातून नाथ महाराज सांगतात, भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर संतांचे चरण, संतांचे पाय आपल्याला धरावे लागतील. नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. माझं सांगणं असतं, महाराज, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवन चरित्र त्या ठिकाणी आपल्याला सांगत असतात. पण महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून सांगितलं, त्याचं आचरण जर आपल्या जीवनात नसेल तर त्या गोष्टीला अर्थ. बाबा, आपल्या सप्ताहाला किती वर्ष झाले? 13 वर्ष सप्ताहाला पूर्ण होत आहेत. मला सांगा, या 13 वर्षामध्ये सप्ताहात कीर्तन किती आहेत? 11 ना? 11 कीर्तन सप्ताहात आपल्या आहेत. मला सांगा, या 13 वर्षामध्ये तुम्ही आतापर्यंत कमीत कमी 150 ते 200 कीर्तन ऐकलेले? काय दुखत आहे का तुमचं? हा, बोला ना, बोला. या 13 वर्षामध्ये 150 ते 200 कीर्तन आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहेत. मला सांगा, तुमच्यात काही बदल झाला म्हणा की? झालेला दिसतो म्हणून म्हटलं झाला म्हणा. मला सांगायचं तुम्हाला एकच, महाराज किती सांगतायत या गोष्टीला महत्व नाहीये, त्याचं आचरण माणसाच्या जीवनात किती आहे या गोष्टीला जास्त महत्व आहे. संतांचं जे सामर्थ्य आहे, संतांचा जो अधिकार आहे, संतांचं जे जीवन चरित्र आहे, माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय नाथ महाराजांचं वर्णन करावं. जगाच्या मालकानं ज्यांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये, अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये, अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरावंदी त्याचे पाय. जगाच्या मालकानं हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे, तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं, तो भगवान परमात्मा नाथांच्या घरी राबला. तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, वेदाची बोलणे, तुझी वेदाची बोलणे. सूर्याचे चालन तुझी या बळे, सूर्याचे चालन तुझी या बळे, सूर्याचे चालन तुझी या बळे, सूर्याचे चालन तुझी या बळे. ऐसा तुझा मतलब साधनी, ऐसा तुझा मतलब साधनी, ऐसा तुझा मतलब साधनी, ऐसा तुझा मतलब साधनी. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे. तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालतो तो भगवंत नाथांच्या घरी राबलाय. भांडी घासली, कपडी धुतली, चंदन उगाळून दिलं. याच्याही पुढे जाऊन सांगू,
नाथांच्या घरी राबण्याकरता 2 देव होती. दत्त चोपदारी, एकाच देवानं नाही 2 देवानं नाथांच्या घरी काम केलं. किती मोठी महात्मा, किती मोठी संत. ऐका ना, नाथांचं सामर्थ्य. त्या नाथांनी आपल्याला कितीतरी ग्रंथ संपदा दिली, हरिपाठ दिला, भागवत दिलं, रामायण दिलं, रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ नाथांनी आपल्याला दिलाय. पण या जगात अजून बरीच अशी लोक आहेत ज्यांना तत्वज्ञानाच्या गोष्टी कळत नाहीत. बोट्यावर मोजण्या इतकी लोक आहेत ज्यांना तत्वज्ञान अंतकरणापर्यंत पोहोचतं. अवघड तत्वज्ञान आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचत नाही. ते अवघड तत्वज्ञान माणसाला समजण्याकरता साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये भारुडाची निर्मिती नाथांनी केली आहे. मी एक ब्रह्माचा अंश आहे, मी एक ब्रह्माचा अंश आहे हे माणसाला कळण्याकरता भारुडाची निर्मिती नाथांनी केली. अगदी गोड अशी भारुड आहेत बरं महिला मंडळ नाथांची. कीर्तनामध्ये गायले तर वाटतं उठून कीर्तनात नाचावं. कारण नाथबाबा म्हणतात, या शेजारणीनं भर नाही केला ग बयो. आता कशी चेरी फुलली यांच्या पान. काय म्हणतात, या शेजारणीनं भर नाही केला ग बयो. मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग रया, तिला पंढरीला नेलं ग रया, तिला पंढरीला यडका मतन केवळ पंचानन, यडका मतन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ धडक मारली शंकरा, धडक शंकरा, बाबा शिकून घेतलं पाहिजे ते. हे नाथांची भारुड आहेत. आपल्याला समजण्याकरता नाथांनी भारुडाची निर्मिती केली आहे. अधिकार सोपा नाहीये बरं, अधिकार सामान्य नाहीये. अगदी जगाच्या मालकांना नाथांच्या घरी काम करावं. संत वर्णन करतात, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा
काम करावं एवढं सामर्थ्य एवढा अधिकार नाथ महाराजांचा. ते नाथ महाराज आपल्याला सांगतायत भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर संताचे चरण आपल्याला धरावे लागतील. पहिलं चरण हरी प्राप्तीची उपाव प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. पहिल्याच चरणात नाथ महाराज या जीवाला सांगतायत बाबा आज माणसाला या जगामध्ये सुखाची अपेक्षा लागलेली आहे. त्या सुखासाठी माणूस आज रात्रंदिवस धडपड करतोय पण हवं ते सुख माणसाला भेटत नाही आणि दुःख मात्र भेट दिल्याशिवाय राहत नाही. मग ते सुख जर पाहिजे असेल तर ते सुख प्राप्त करण्याकरता संताचे चरण माणसाला धरावे लागतील. सुख कुठे आहे तर सुख देवाजवळ आहे, सुख देवाच्या चरणाजवळ आहे. म्हणून संताचे चरण धरायचे, भगवंताची प्राप्ती माणसाला आपोआप होऊन जाते. संत म्हटले सुख देवाच्या चरणाजवळ आहे. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व, तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागे आली, म्हणे काही न मागे आली, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व सुख सर्व आहे. सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं बाबा सुख देवाजवळ आहे, सुख देवाच्या चरणाजवळ आहे. पण माणूस तिथं जात जिथं दुःख आहे तिथं गेल्याशिवाय राहत नाही. देवाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर देवाला जर आपलंसं करायचं असेल तर नाथ महाराज म्हटले संताचे चरण धरावे लागतील. आता बरेच लोक प्रश्न करतात ताई संताचे चरण का धरायचे, संताची संगत का करायची. तर संत आपल्या या मानवी देहावरती उपकार करतात. का करतात. बुडते हे जन न देखावे येतो कळवळा म्हणून या. संतांचा उपकार आहे आपल्यावरती. संतांचं जे अवतार कार्य महाराष्ट्राच्या मातीमध्ये पूर्ण झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबराय असतील, नाथ महाराज असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई या थोर संत महात्मा मंडळींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे. संत म्हटले पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास. का या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांचं अवतार कार्य पूर्ण झालं तर हे जन संतांना बुडलेलं पाहावत नाही. म्हणून संतांचे आपल्यावर उपकार आहेत. शास्त्रानं 4 उपकार सांगितले. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय फलंती वृक्ष, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय इदम शरीर. 4 उपकार सांगितले. नदीचा सांगितला, झाडाचा सांगितला, गायीचा सांगितला आणि 4 नंबर त्याच्यामध्ये मानवाचा सांगितला. परोपकाराय इदम शरीर. या देहाचा मानवी देहाचाही एक उपकार आहे. आता जीवन जगत असताना सोपं सांगेल, जीवन जगत असताना माणूस देवाणघेवाण करत असतो, एकमेकांवरती माणूस उपकार करत असतो. पण आपण लोक इतके विचित्र आहेत.
आपल्यावर जर एखाद्यानं उपकार केला त्या उपकाराची परतफेड माणूस अपकाराने करतो. करतो की नाही? करतो. एक उदाहरण मी सांगेल. म्हणजे गुरुवारी सांगत असतात नेहमी. त्यांचं कीर्तन झालं इथं पहिल्या दिवशी. सोनाली दिदी करते. दिदी नेहमी सांगत असतात माणूस उपकाराची परतफेड अपकाराने कशी करतो. काय झालं म्हणे, एक गृहस्थ होते. 2 तरणी गोरी त्यांनी घेतली आणि ती तरणी गोरी गाडीला जुंपली, शेतामध्ये कामा करता निघाला. आता पुरुष मंडळ तरण्या गोऱ्यांना शिस्तीत चालायची सवय नसते. ती गोरी त्यानं गाडीला जुंपली, शेतामध्ये निघाला, पण जात असताना वदडा कोदडा 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 शेतात गेला. दिवसभर सगळं काम आटोपलं आणि सायंकाळच्या वेळी परत तो गावाकडे निघाला. पण गावाकडे येत असताना ती गाडीला जुंपलेली गोरी, त्या गोऱ्यांच्या नाकातली व्यसन तुटली आणि गाडीवरचा ताबा सुटला. हा गृहस्थ लांबून ओरडायला लागला, बाजूला सरका, गोऱ्याच्या नाकातली व्यसन तुटलीये, गाडीवरचा ताबा सुटला, चाक पायावरून जाईल, पायाला दुखापत होईल, बाजूला सरका. लोकही प्रतिसाद देत होते. पण नेमकं गावाच्या वेशीजवळ आला आणि गावाच्या वेशीजवळ होतं महिला मंडळ शांताबाईचं घर. यानं शांता काकूला पाहिलं ना हातपाय जळले. हे लांबून ओरडायला लागलं, काकू बाजूला सरका, गोऱ्याच्या नाकातली व्यसन तुटलीये, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक पायावरून जाईल, पायाला दुखापत होईल, बाजूला सरका. काकूनी बाजूला नाही गेली, डोक्यावरचा पदर घेतला आणि कमरेला कोचला. म्हणे, रस्ता काय तुझ्या? मी नाही म्हणत. असं म्हटल्या बरोबर असं म्हणूच तर भरदिशी गाडी आली आणि काकूच्या पायावर नेली, कडकन पाय मोडला. आता काकून जायचं होतं हॉस्पिटलला. काकू गेली पोलीस स्टेशनला. नावच तिचं पोलीस स्टेशनला गेली आणि या ग्रहस्थावर केस नोंदवली. केस कोर्टात गेली. हे बिचारं घरातच रडत बसलं, यात माझी काही चुकी नाही, तरीही मला यात अडकवलं. वकील नेण्यासाठी आले. वकिलांनी सांगितलं, ग्रहस्थ काळजी करायची गरज नाहीये, निर्दोष मुक्तता आम्ही तुमची करू, पण त्याच्यासाठी लागेल काय? त्याच्याशिवाय काम होत, कुठलंही काम असू द्या त्याच्याशिवाय होत. म्हणजे किती लागतील? 40-50 घ्या, पण निर्दोष मुक्तता झाली पाहिजे, 100% होणार. म्हणजे उद्या कोर्टात गेल्यानंतर एकच काम करायचं, जज साहेब कुठलाही प्रश्न विचारला तर जज साहेबांना उत्तर एकच द्यायचं, फक्त म्हणायचं बुईंग, दुसरं काही सुद्धा बोलायचं नाही. दुसऱ्या दिवशी एक कोर्टात गेला. एकाकड घरात शांत काकू उभ्या, एकाकड घरात ते गृहस्थ उभे. जज साहेबांनी पहिला प्रश्न गृहस्थाला विचारला, नाव काय तुमचं? हा म्हणे बुईंग. कुठून आलात? म्हणे बुईंग. गाव काय तुमचं? म्हणे बुईंग. या बाई कोण? म्हणे बुईंग. शांत काकूची तळपायाची आग मस्तकात गेली. काकू म्हणे, साहेब मुडना आज बुईंग बुईंग करतोय, काल जोर जोरात ओरडत होता. काकू बाजूला सरका, गोऱ्याच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला, चाक पायावरून जाईल, पायाला दुखापत होईल. मग मीच त्याला म्हटले, रस्ता काय तुझ्या? कुठं बोलल्या? साहेबांच्या लक्षात आलं, चूक या बाईची, चूक या ग्रहस्थाची नाही. धरलं काकूला आणि टाकलं कस्टडीत. हे पळतच घरी आलं. बायकोला म्हटलं, अगोदर कुरडई पापड भजे कर, खाऊ दे मला. निर्दोष मुक्तता झाली होती. बायकोनं सुंदर स्वयंपाक केला. यानं काय केलं, एकदम 4-5 भजे घेतले आणि तोंडात भरले. चघळून आत ढकलायचे होते. तेवढ्यात वकीलदारात आले. ओ ग्रहस्थ, पैशाचं काय? हा म्हणे बुईंग. अण्णा कीर्तन संपले रा, मला बुईंग करू नका म्हणजे. विठाला मानवाचा उपकार आहे, माणूस परतफेड अपकाराने करतो, पण संतांचं तसं नाहीये. संत या जीवावरती उपकार करतात, कारण संतांचे उपकार असे कधीही न विसरता येणारा संतांचा उपकार आहे. नाथ महाराज म्हटले, देवाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत संग, संताचे चरण धरणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्हाला सांगू, कोणाकोणाचा उद्धार झालेला आहे, कोणाकोणाला संत संगण भगवंताची प्राप्ती झालेली आहे. वाल्याकोळेचं उदाहरण माहिती आपल्याला, शबरी मातेचं उदाहरण माहिती आपल्याला. अशी अनेक उदाहरण देण्यासारखी आहेत की ही लोक संतांच्या सानिध्यामध्ये गेली, संतांच्या सहवासामध्ये गेली आणि देवाची प्राप्ती त्यांना झाली. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा, मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा. ओ
संगाचा फायदा आहे. संताच्या संगतीमध्ये वाल्ल्या कोळी गेला, वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले. संत संगतीचा फायदा आहे. म्हणून संताचे चरणधर धरले तर संताच्या चरण धरल्याच्या नंतर माणसाला भगवंताची प्राप्ती आपोआप. संतनी के संगी लागले कोणी अच्छी बनेगी. संतन के संग लागले अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. सुमिरन में लाग रे हरि संतन के संग लाग रे तोरी अच्छी बने. तोरी अच्छी बने. तोरी बिगड़ी बने तोरी अच्छी बने. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या सानिध्यामध्ये जा, संतांच्या सहवासामध्ये जा. पण एक सांगू, संत चांगले असावेत. आता पोटासाठी फिरणारे संत, पोटासाठी संत झाले कलीत बहुत. पोटासाठी फिरणारे संत भरपूर आहेत. भगवे कपडे घालून फिरणारे संत भरपूर आहेत. गळ्यामध्ये मोठमोठ्या माळा घालून फिरणारे संत भरपूर आहेत. शास्त्र सांगतं त्यांना संत म्हणता येत नाही. संत म्हणावं कोणाला? ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर, तेच खरे संत. तेची संत ज्यांचा आहेत विठ्ठले. अशा संतांच्या सानिध्यामध्ये जर माणूस गेला तर त्याला भगवंताची प्राप्ती होते. उदाहरण सांगून जाईल मी. 11:30चा टाइम मला दिलेला आहे. 10 मिनिटं अजून. संतांच्या संगतीचा फायदा किती मोठा आहे का बरं? संत मीराबाई, भगवंताची प्राप्ती कशी माणसाला होते. राजाची मुलगी भजन करते म्हणून त्यांना हिणवलं गेलं. स्वतःच्या वडिलांनी विषाचा प्याला संत मीराबाईंकडे पाठवला. आपण जसं पाणी पितो, आपण जसं पाणी प्राशन करतो, त्या पद्धतीनं संत मीराबाई घट 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 विष पिल्या. भुरळ आली आणि जमिनीवर पडल्या. आई वडिलांच्या लक्षात आलं, काही लागत नाही. कानामध्ये फक्त कृष्ण नामाचं उच्चारण केलं. संत मीराबाई उठून उभ्या राहिल्या आणि नाचून भजन संत मीराबाईंनी केलं. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 बाबा. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बांटूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बांटूंगी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. पग घुंघरू बांध मिला नाची रे. 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 हो गई नाची रे. मैं सपने नारायण की हो गई नाची रे. पग घुंघरू बांध मिला 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 पग घुंघरू बांध मिला नाची रे. संत मीराबाई त्यांच्या जीवनामध्ये गावाच्या बाहेर राहत होत्या. बाहेर गावाच्या राहत होत्या एका महालामध्ये. आणि संत मीराबाईंना जेवण पोहोचवण्याची जबाबदारी एका आईनं घेतली होती. त्या आईचा एक मुलगा आणि ती आई. ऐका संतांच्या संगतीचा फायदा किती मोठा आहे.
ती आई आजारी पडली. त्या आईनं मुलाला सांगितलं, बाळा हा डब्बा घे, संत मीराबाईंना नेऊन दे. संत मीराबाई अगदी त्या ठिकाणी तो मुलगा निघाला, डब्बा घेतला आणि संत मीराबाईंच्या महलाकडे तो निघाला. जात असताना संत मीराबाईंच्या महलापर्यंत तो गेला. संत मीराबाईंच्या हातामध्ये विना चिपुड्या घेऊन संत मीराबाईंचं भजन चाललेलं होतं. सतत आणि सतत संत मीराबाई एकच भजन करायच्या, हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण. भजन चाललं होतं संत मीराबाईंचं. मुलगा तिथं गेला, संत मीराबाईंचं सुंदर ते रूप पाहिलं आणि डोक्यामध्ये एक विचार पक्का केला, लग्न करेल तर मीराबाईशीच करेल. मुलगा घरी गेला, आईला सांगितलं, आई किती ग सुंदर त्या संत मीराबाई, किती ग सुंदर त्यांचं ते रूप. तुला एक गोष्ट सांगतो, लग्न करेल तर मीराबाईशीच करेल. आईनं तोंड दाबलं, वेडाय का घरात म्हणला, पण बाहेर म्हणू नको, गावाच्या बाहेर आपल्याला काढून देतील. फार मोठ्या भक्त आहेत, राजकन्या आहे, संत आहेत, फार मोठ्या भक्त आहेत. लग्न करण्याचा विचार सोडून दे. मुलानं अन्ना पाण्याचा त्याग केला, सगळ्या गोष्टींचा त्याग करून घरात तो मुलगा बसला. अगदी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी दुःखित अंतकरणानं ती आई संत मीराबाईंच्या जवळ डब्बा घेऊन गेल्या. त्या आईला पाहिलं की संत मीराबाईंनी विचारलं, आई रोज डब्बा घेऊन येत आहे, पण काहीतरी तुमच्या अंतकरणामध्ये आज दुःख आहे. माणसाच्या चेहऱ्यावर किती दुःख आहे, अंतकरणामध्ये किती दुःख आहे हे संत आपोआप ओळखतात. विचारला, आई काय झालं? काही नाही म्हणे, मुलगा काल डब्बा घेऊन आला होता, तुमचं रूप त्यांनी पाहिलं आणि तो मुलानं डोक्यामध्ये विचार पक्का केला, लग्न करेल तर मीराबाईशीच करेल. म्हणजे पाठवून द्या, लग्न करते मी त्याच्यासोबत. आई घरी गेल्या, त्या मुलाला सांगितलं, बाळ संत मीराबाई तुझ्यासोबत लग्न करण्याकरता तयार झाल्यात. नाचायला लागलं ना पोरगं, किती आनंद झाला त्याला. संत मीराबाई माझ्याशी लग्न करायला तयार झाल्यात. घरातून उड्या मारत बाहेर निघाला, संत मीराबाईंकडे गेला. संत मीराबाई म्हटल्या, माझ्याशी लग्न करायचं? म्हणे हो, एक अट मान्य करावी लागेल. काय आहे? जीव द्यायचा. म्हणे जीव दिला तर लग्न कोणाशी करणार आहे? माझी एक अट अशी आहे, तुला लग्न करायचं असेल फक्त भगवंताची ही मूर्ती घ्यायची आणि एक महिनाभर लांब झाडाखाली जाऊन बसायचं आणि एक टक भगवंताला पाहायचं आणि या भगवंताचं नामचिंतन करायचं. बरोबर महिना झाला की तुझ्या गळ्यामध्ये मी वरमाला घालणार. घेतलं भगवंताची ती मूर्ती, एका लांब झाडाखाली जाऊन बसला. एकटक भगवंताला पाहायचा, डोळे बंद केले, भगवंताकडे पाहून अगदी अंतकरणामध्ये भगवंताचं ते स्वरूप आठवायचा आणि भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी त्याचं चालू झालं. 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले, 3 आठवडे उलटून गेले, 11:30 वाजत आले. बरोबर महिना झाला आणि बरोबर महिन्याच्या दिवशी संत मीराबाई हातामध्ये वरमाला घेतली आणि त्याच्या गळ्यात घालण्यासाठी त्याच्याकडे गेले. नामचिंतनामध्ये दंग झालेला होता, भक्ती करत होता, भजन करत होता. अगदी भगवंताची ती मूर्ती त्याच्या अंतकरणामध्ये तो आठवत होता, भगवंताला पाहत होता. संत मीराबाई त्या ठिकाणी गेल्या, त्याला हलवलंय, बाळ उठ, माझ्याशी लग्न करायचं ना तुला. कोण आहात तुम्ही? कुठून आलात तुम्ही? अरे 1 महिन्यापूर्वी म्हणत होता लग्न करेल तर मीराबाईशीच करेल, तुला माझ्याशी लग्न करायचं ना? मी संत मीराबाई आहे, तुला माझ्याशी लग्न करायचं ना? त्या मुलानं सांगितलं, वेड्या आहात का तुम्ही? तुम्हाला मी ओळखत नाही, माझं लग्न झालं कधीच त्या भगवंताशी झालेलं आहे. धरावे संताचे ते हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते. नाथ महाराज म्हटले, भगवंताची प्राप्ती झाली की हे भगवंताच्या प्राप्तीचं साधन असं आहे, हे माणसाला अनेक साधना शिकवतो आणि ते साध्यापर्यंत घेऊन जातं. अभंगाचं 2रं चरण. साधती साधने ओ, साधती साधने
तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. नाथ महाराज सांगतात भगवंताची प्राप्ती माणसाला एकदा झाली, भगवंताच्या प्राप्तीचं साधनच असं आहे. हे साधन जर माणसानं जीवनामध्ये आचरणात आणलं तर हे साधन माणसाला साध्यापर्यंत घेऊन जातं. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. भाऊ म्हणजे संसार. ही संसाराची जी बंधनं आहेत, महिला मंडळ ऐका बरं, थोडंसं तुम्हाला सांगेल मी. तुम्ही संसार हा करताय, संसार हा माणसाला दुःख देणार आहे. संसारामध्ये माणसाच्या वाट्याला दुःखच आहे. संसार सुखाचा, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. मला सांगा, संसार दुःख देतो की सुख देतो? बचत गट बोला. संसार दुःख देतो की सुख देतो? ब्रह्मचारी आहेत का तुम्ही सगळे? बोला की. संसार करताय ना, संसार दुःख देतो की सुख देतो? कीर्तन कळतं का तुम्हाला? कीर्तन कळतं? गुरुजी मी सांगत असते, बरेच लोक कीर्तनात बसतात बरं का अण्णा, बरेच लोक कीर्तनात बसतात, पण कीर्तन काय त्यांच्यात बसत, तुमच्यात बसू द्या. अंतरी संसार भक्ती माया कर मनोनी अंतर, तुझे पायी मनोनी अंतर, अंतरी संसार भक्ती माया कर मनोनी अंतर, तुझे पायी मनोनी संसार, तुझे पायी संसार, तुझे पायी संसार, तुझे पायी. हा संसार असा आहे, हा सुधरू देत नाही माणसाला, भगवंताचं नामचिंतन करू देत नाही. हा संसार तुम्ही करताय बरं, ऐका बरं, या संसाराची आणि परमार्थाची शास्त्रानं गोड अशी एक व्याख्या केली आहे. थोडंसं कान देऊन ऐका बरं. संसाराची आणि परमार्थाची शास्त्रानं गोड अशी एक व्याख्या केली. शास्त्र सांगतं प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे, प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे पण त्याचे परिणाम प्रतिकूल आहेत. तसं परमार्थाचा आरंभ हा प्रतिकूल आहे पण त्याचे परिणाम मात्र अनुकूल आहेत. तुम्ही ठरवा, संसार करायचा की परमार्थ करायचा. मी म्हणणार नाही सोडून द्या, फक्त परमार्थच करा. संसार पण करा, पण संसार असा करायचा संत म्हटले. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती, ओ पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहत, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. प्राचीन म्हणजे प्रारब्ध. संसार असा करायला सांगितला. संत म्हणत नाहीत संसार करू नका, तुकोबारायांनी केला, नाथ महाराजांनी केला, सगळ्या संतांनी संसार केला, पण संसार करत करत परमार्थ केला आणि उच्च कोटीच्या पदाला ते पोहोचले. तेच आपल्यालाही करायचंय संसार पण असा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. संसारी
संसारी असावे आसुनी नसावे. संसार असा करायचा. संसार दुःख देणार आहे. हा संसार माणसाला त्रास देणार आहे. संसाराचा मायाजाळ फार कठीण आहे. म्हणून संत म्हटले या मनाला सांगा बाबा या संसाराच्या मायाजाळ्यामध्ये मला गुंतू देऊ. कधीतरी सांगा या मनाला नको 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 मना गुंतू मायाचा. नको नको मना गुंतू माया जाळी. काळा आला जवळी सावया. काळा आला जवळी सावया. सावया नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. माया जाळी. काळा आला जवळी ग्रासावया ग्रासावया. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. सांगा या म्हणाला संसार हा कठीण आहे. मायाजाळ कठीण आहे. नको या संसारामध्ये गुंतू. म्हणून लक्षात घ्या महिला मंडळ तुम्ही संसार करताय पण हा दुःख देणारा संसार आहे. या वारकरी संप्रदायामध्ये कवित्री होऊन गेल्या संत बहिणाबाई. आणि त्या बहिणाबाईंनी तुमच्या संसाराचं वर्णन केलं. संत बहिणाबाई शिवांजली नाही संत बहिणाबाई त्या वर्णन करतात की तुमचा संसार कसा आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटाकी मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कपा बशीचं घर बशी बसे जागेवर बशी बसे जागेवर कप हिंडे. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटाकी मग मिळते भाकर. आधी हाताला चटाकी मग मिळते भाकर. मग मिळते भाकर. मग मिळते भाकर. बहिणाबाई म्हटलं संसार कसा आहे. बशी निवांत बसलेली आहे बरं का. बशांनो बशी निवांत आहे. फुटली की संपली. बशीचं काम एवढंच आहे. पण या कपाची फार फजिती आहे. कपाचा कान तुटला तरी कपाला सुट्टी. काय करता अण्णा तुमच्याकडं. कपाचा कान तुटल्यावर काय करतात आ असा हा संसार आहे दादा. या संसारामध्ये सुद्धा माणसाला चटकेच खावे लागतात. म्हणून लक्षात घ्या भगवंताचं नामचिंतन भगवंताची प्राप्ती याच्यामध्ये खरं माणसाचं सुख आहे. म्हणून नाथ महाराज म्हटले तेने साधती साधने तुटती भवाची. नाथ महाराज म्हटले त्या संताशिवाय तुमच्या माझ्या जीवनाला पर्याय नाही. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण आपल्याला सांगतायत की संताशिवाय तुमच्या माझ्या जीवनाला पर्याय नाहीये. म्हणून संताच्या संगतीमध्ये जर गेलं तर नाथ महाराज आपल्याला सांगतात अभंगाचं शेवट. एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत
साधती साधने तेने 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 साधती भवाची बंधन तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती तुटती भवाची